शेत बघितलं आणि पूर्ण शेतमध्ये बघून मला एक आनंद झाला की मी 2019 मध्ये जे आपण प्रात्यक्षिक करत होतो आणि तुम्ही सलग्न 3-4 वर्ष करत आहात, तर यामधलं मला माझ्या झरी जामणी तालुक्यात तसेच वणी तालुक्यात आणि पांढरकवडा डिव्हिजनमध्ये तुमचं एक यशोगाथाच नाही तर पुऱ्या महाराष्ट्रामध्ये तुमच्यासारखा शेतकरी जो उन्हात भर दिवसात काम करतो, एवढे पिकं घेतो. आज तुमचे आम्ही आंबे पण बघितलेत, ते आंबे सर थोडे आंब्याचा फोटो घ्या की तुम्ही उत्तम एक सेंद्रिय म्हणजे हे करता, त्याला एक मार्केट उपलब्ध जर झालं तर तुम्ही खरंच एक नामांकित शेतकरी बनू शकता. आज तुमची तीळ बघत आहोत, तुम्ही ही सेंद्रियवर घेतली, विहिरीमध्ये तुम्ही पाला पाचवा टाकून सडवून विहिरातले पाणी ड्रीपद्वारे देता, म्हणजे हे खूप चांगलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं तुमच्या ह्या खरंच आमच्या शेतकऱ्याला तुम्ही काय सांगू शकता? तर जाऊन थोडासा व्हिडिओ घ्या. बेडवर घेतलं म्हणजे उत्पन्न चांगलं होते बा, चांगलं आहे, व्यवस्थित किती राहते. पिकं घेताय तुम्ही सलग? मी 3 पिकं घेतो 3 पिकं दरवर्षी बेडवर घेता. दरवर्षी. हो. हे बेड न मोडता घेताय तुम्ही, हो. बरोबर आहे? तर तुम्हाला काय वाटतं की तुमच्या सलग म्हणजे जेव्हा तुम्ही बेडवर घेत होते तेव्हा तुमचं नाही, प्लेन याच्यात घेतो त्यावेळेला उत्पन्न कमी होत होतं. आता बेडवर घेतो तर उत्पन्न वाढलं तो. म्हणजे बेडवर घेता तुमचं उत्पन्न वाढत आहे, हा. म्हणजे वर्षानुवर्ष उत्पन्न पण वाढत आहे आणि जमिनीची सुधारणा. सुधारणा होत आहे. म्हणजे हा जो आपण बेड बघत आहोत तर यामध्ये तुम्हाला असं मऊपणा वाटत आहे है ना? हो, हो. म्हणजे आधी जमीन अशी मऊ वाटत नव्हती, वाटत नाही. तर ही खूप म्हणजे सुपीकता वाढली. हे तुम्हाला स्वतःला कारण बेड मुळे ते का नाही माती ते हवा घेते ना खालून, हा हा ते त्याच्या मुळाला हवा लागते चांगला, बरोबर आहे. त्याच्यामुळं उत्पन्न चांगलं वाढतं. मुळाला हवा लागते आणि उत्पन्न खूप वाढत आहे. आणि तुम्ही मला बघत आहो मी की तुम्ही सगळं पिकं बेडवर लावले, ज्वारी, तीळ, त्याच्यानंतर बरबटी, वांगे आणि खाली पण आहे. तर तुम्ही म्हणजे आता पूर्ण जमीन शून्य मशागतवर करायला ठरवलंय. म्हणजे किती एकर जमीन आहे तुमची? 6 एकर तुम्ही शून्य मशागत केली. तुमच्या गावामध्ये तुम्ही इतर शेतकऱ्यांना पण सांगत आहे, तर इतर शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे? आता इतर शेतकरी काय इरिगेशन नाही बऱ्याच शेतकऱ्याला, त्याच्यामुळे ते करत नाही. म्हणजे आपल्या झरी जामणी तालुक्यामध्ये कोरडवाहू खूप आहे खूप आहे. आणि पाण्याचा पाणी नाही, पाणी खूप कमी आहे. त्याच्यामुळे बेडवर जर राहिलं तर पाण्याची गरज जास्त भासते. चला, धन्यवाद.